कर्क रास सप्टेंबर 2026 राशीफळ. राजयोगांचा महासंगम, लक्षाधीश होण्याचे योग आणि ऐतिहासिक भाग्योदय. कर्क राशीच्या जातकांनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आणि ऐतिहासिक सुवर्ण काळ घेऊन येत आहे. कारण या महिन्यात तुमच्या राशीत ग्रहांचा असा दुर्मिळ महासंगम होत आहे, जो एखाद्या माणसाचं नशीब रातोरात बदलण्याची ताकद ठेवतो. तुमच्या प्रथम स्थानात उच्चेच्या गुरुदेवांचा हंस महापुरुष योग, 2 सप्टेंबरला चौथ्या घरात स्वराशीच्या शुक्राचा मालव्य महापुरुष राजयोग, 7 सप्टेंबरला तिसऱ्या घरात उच्चेच्या बुधाचं आगमन आणि 18 सप्टेंबरला तुमच्या राशीत निर्माण होणारा गुरुमंगळाचा नीचभंग राजयोग. 3-3 राजयोग आणि नीचभंग राजयोग जुळून येणं हा ईश्वर कृपेचा साक्षात चमत्कार आहे. चला तुमचा हा सुवर्णकाळ कसा राहील सविस्तर जाणून घेऊया. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही राशीचक्रातील चौथी जलतत्वाची आणि चंद्राच्या मालकीची रास आहात. तुमचा स्वभाव म्हणजे अथांग प्रेम, जिव्हाळा, काळजी घेण्याची वृत्ती, प्रचंड भावनिक समृद्धी आणि तीव्र अंतर्ज्ञान. कुटुंबासाठी आणि जवळच्या माणसांसाठी काहीही करण्याची तयारी. वरून शांत आणि आतून अत्यंत मजबूत, चिकाटी असणारे व्यक्तिमत्व. तुमचा हा संवेदनशील आणि प्रेमळ स्वभाव या महिन्यात गुरुदेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला जगज्जेते बनवणार आहे. या महिन्याचा महामंत्र आहे भावनांवर संयम, विवेक बुद्धीचा वापर, देवावर श्रद्धा. या 3 गोष्टी माणसाला शून्यातून विश्वाची निर्मिती करून देतात. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे तेजस्विता. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत लग्नातील उच्चीचा गुरु व मंगळ, हंस राजयोग आणि नीचभंग राजयोग. चौथ्या घरातील शुक्र मालव्य योग तुमच्या राशीत प्रत्यक्ष गुरुदेव उच्च स्थितीत विराजमान आहे. 14 सप्टेंबरला मंगळ ग्रह तिथे येऊन नीचभंग राजयोग बनवत आहे. सोबतच चौथ्या घरात शुक्रदेवाचा मालव्य योग तुमच्या सुखसमृद्धीला गगनाला भिडवेल. या 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक, अतिभावनावशता. भावनाच्या भरात वाहून जाऊन कोणतंही मोठं व्यावहारिक व आर्थिक निर्णय घेऊ नका. दुसरी चूक, रागावर नियंत्रण. 18 सप्टेंबरला मंगळ राशीत प्रवेश करत असल्याने डोक्यात अचानक राग आणि चिडचिड वाढू देऊ नका. तिसरी चूक, 8व्या घरातील राहूचा प्रभाव. गुप्त गोष्टी आणि आर्थिक व्यवहारात अतिविश्वास ठेवणं टाळा. चौथी चूक, संशय वृत्ती. आपल्या माणसांवर विनाकारण संशय घेऊन नात्यात दुरावा निर्माण करू नका. 5वी चूक, आरोग्याकडे दुर्लक्ष नको. छातीचे विकार, कफ आणि पोटाच्या तक्रारी या हलक्यात घेऊ नका. धन, कुटुंब, वाणी. कर्क राशीच्या जातकांनो, 17 सप्टेंबर पर्यंत सूर्यदेव तुमच्या दुसऱ्या घरात धनस्थानात स्वराशीत विराजमान आहेत. तुमच्या तिजोरीत पैशांची प्रचंड आवक राहील, अडकलेले पैसे मिळतील आणि धनसंचय वाढेल. तुमच्या वाणीत एक राजेशाही रुबाब आणि प्रभाव असेल. लोक तुमच्या शब्दाचा मान राखतील. कौटुंबिक समृद्धी वाढेल आणि कुटुंबात तुमचं वर्चस्व निर्माण होईल. पराक्रम, परिश्रम, प्रवास. 7 सप्टेंबरला तुमचे पराक्रमेश बुध हे तिसऱ्या घरात कन्या राशीत उच्चीचे होत आहेत. 17 सप्टेंबरला सूर्यदेव तिथे येतील, अर्थातच होईल बुधादित्य योग. तुमचे प्रयत्न आणि मेहनत 100% फळास येतील. प्रवास अत्यंत सुखद आणि प्रचंड नफा देणारे ठरतील. लहान भाऊ बहिणीशी नातं घट्ट होईल. तुमच्या संपर्काचा तुम्हाला मोठा फायदा होईल. वास्तू, वाहन, जमीन हा विभाग म्हणजे यशाचं शिखर आहे. 2 सप्टेंबरला तुमचे लाभेश आणि चतुर्थेश शुक्र चौथ्या घरात तुळ राशीत स्वराशीत येऊन मालव्य महापुरुष राजयोग बनवत आहे, जो पंचमहापुरुष राजयोगांपैकी अत्यंत महत्त्वपूर्ण योग आहे. नवीन आलिशान घर, वास्तू, जमीन किंवा स्वप्नातील लक्झरी गाडी खरेदी करण्याचे योग 100% पूर्ण होण्याचे निर्माण झाले आहे. आईच्या आरोग्यात प्रचंड सुधारणा होईल. तिच्या आशीर्वादाने तुमची सर्व संकट दूर होतील. घरातील वातावरण एखाद्या महालासारखे आनंददायी आणि समृद्ध राहील. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळेच वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. शिक्षण, प्रेम, संतती आणि शिक्षण. लग्नातील उच्चीचा गुरु आणि तिसऱ्या घरातील उच्चीचा बुध हा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चातुर्याची जोड येईल. वैद्यकीय, कायदा, शिक्षण, कला, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी ऐतिहासिक यश मिळवतील. प्रेम व विवाह. लग्नातील गुरु आणि चौथ्या घरातील मालव्य योग हा विवाहासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
विवाह जुळण्याचे उत्तम योग या महिन्यात आहेत. प्रेमसंबंधांचे रूपांतर देखील शुभ विवाहात होईल. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. कर्क राशीच्या जातकांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादा कठीण निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही हृदयाचे ऐकता की व्यावहारिक बुद्धीचा वापर करता? तुमचं उत्तर हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक. प्रथम स्थानातील उच्चेचा गुरु तुम्हाला आरोग्य, दीर्घायुष्य आणि तेज प्रदान करेल. निरोगी शरीर आणि आध्यात्मिक शांती हेच मानवी जीवनाचं खरं वैभव आहे. 18 सप्टेंबर नंतर मंगळ राशीत आल्याने शरीरात थोडी उष्णता वाढू शकते, त्यामुळेच पाणी भरपूर प्या. आता तिसऱ्या घरातील उच्चेचा सूर्य हा तुमच्या विरोधकांना आणि शत्रूंना पूर्णपणे पराभूत करेल. नोकरी व व्यवसाय. नोकरी वर्ग. लग्नातील उच्चेचा गुरु हा 9व्या घरातील शनी महाराजांची साथ ही तुम्हाला कार्यक्षेत्रात सर्वोच्च पद, प्रमोशन, मान सन्मान मिळवून देईल. अधिकारी वर्गात तुमचं वजन वाढेल. आता व्यापारी वर्ग. 4थ्या घरातील मालव्य योग आणि लग्न राशीतील नीचभंग राजयोग व्यापाऱ्यांना प्रचंड नफा मिळवून देईल. रिअल इस्टेट, हॉटेल, सोने चांदी, टेक्स्टाईल व्यापाऱ्यांसाठी हा महिना जॅकपॉट ठरेल. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्हाला माहिती आहे का, भगवान श्रीरामांची जन्मपत्रिकेमध्ये कर्क लग्न होतं आणि त्यांच्या लग्नात उच्चेचा बृहस्पती गुरुदेव विराजमान होते. भगवान श्रीरामांच्या आयुष्यात अनेक संकट आली, 14 वर्षांचा वनवास आला, पण त्यांच्या लग्नातील उच्चेच्या गुरुने त्यांना कधीही सत्याचा आणि धर्माचा मार्ग सोडू दिला नाही. त्यांनी प्रत्येक संकटावर विजय मिळवला आणि ते मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जगभरात पूजनीय ठरले. 18 सप्टेंबरला जेव्हा मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा उच्चेचा गुरु त्याला सन्मान मार्गावर आणून नीचभंग राजयोग हा तयार करतो. तुमच्या आयुष्यातही जर भूतकाळात काही संकट किंवा वनवासला असेल तर हा गुरुचा आणि मंगळाचा राजयोग तुम्हाला सर्व संकटांमधून बाहेर काढून राजासारखा मान आणि सन्मान आणि विजय हा मिळवून देण्यासाठी सिद्ध झाला आहे. आता महिला वर्ग. माझ्या प्रिय भगिनींनो, 4थ्या घरातील मालव्य राजयोग आणि लग्नातील उच्चेचा गुरु हा महिलांसाठी अत्यंत भाग्याचा काळ घेऊन आला आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना पदोन्नती मिळेल. घरात नवीन सोन्या चांदीचे दागिने, कपडे आणि वस्तूंची मोठी खरेदी होईल. कुटुंबात तुमचं स्थान अत्यंत आदराचं राहील. ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिक यांचं आरोग्य उत्तम राहील. अध्यात्म, पूजापाठ आणि धार्मिक प्रवासात मन रमेल. नातवंडांकडून अत्यंत आनंदाच्या बातम्या मिळतील. घरातील सर्व सदस्य तुमचा सल्ला घेऊन महत्त्वाची कामं करतील. आता भाग्य व शुभ संकेत. 9व्या घरातील भाग्यस्थानातील शनी महाराज हे लग्नातील उच्चेचा गुरु हे या महिन्याचे सर्वात मोठे आधारस्तंभ आहेत. नशिबाची 95% साथ लाभेल. अडकलेली मोठी कामे सहजरित्या पूर्ण होतील. बुहत पारशर आणि होराशास्त्र आणि फलदीपिका या ग्रंथांनुसार जेव्हा कर्क राशीत गुरुदेव उच्चेचे असतात तेव्हा पंचमहापुरुष राजयोगांपैकी हंस राजयोग बनतो आणि 4थ्या घरात शुक्रदेव स्वतःच्या राशीत असले तरी पंचमहापुरुष योगांपैकी मालव्य राजयोग बनतो. आता एकाच वेळी 2 महापुरुष योग असणारा जातक अत्यंत ज्ञानी, दिसायला सुंदर, अफाट संपत्तीचा धनी, समाजात राजासारखा पूजनीय असतो. जानेवारी ते डिसेंबर 2026 मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश आता समजून घेऊया. लग्नातील उच्चेचा गुरु सांगतो, स्वतःच्या नैतिक मूल्यांची आणि ज्ञानाशी कधीही तडजोड करू नका. 4थ्या घरातील स्वराशीचा शुक्र सांगतो, घरातील आनंद आणि मानसिक शांती हीच तुमची खरी संपत्ती आहे. 3ऱ्या घरातील उच्चेचा बुध सांगतो की विचारांची स्पष्टता ठेवा, यश तुमचंच आहे. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे सप्टेंबर महिन्यात रिअल इस्टेट, एज्युकेशन, फायनान्स, हॉटेल व हॉस्पिटल, ज्वेलरी, कॉस्मेटिक आणि सरकारी कॉन्ट्रॅक्ट क्षेत्राशी जोडलेल्या कर्क राशीच्या जातकांनी मोठे आर्थिक करार करावे. त्यात त्यांना प्रचंड यश मिळेल. इतरांची काळजी घेताना स्वतःच्या आत्मविश्वासाला कधीही कमकुवत होऊ देऊ नका. तुम्ही स्वतः सक्षम असाल तरच जगाला सावरू शकता, हे लक्षात ठेवा. आता लाभ व इच्छापूर्ती.
लग्नातील गुरु, राशीतील गुरु आणि चौथ्या घरातील शुक्र तुमच्या सर्व इच्छा वेगाने पूर्ण करतील. प्रचंड आर्थिक लाभ संभवतो. व्यय, परदेश गमन, शनीमुळे परदेश प्रवासाचे, परदेशी शिक्षण आणि परदेशी कंपन्यांसोबत कामाचे योग हे प्रबळ आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता बघूया स्कोर कार्ड सप्टेंबर 2026 कर्क राशीसाठी काय आहे ते. पैसा व धन 10 पैकी 9.5, प्रेम व विवाह 10 पैकी 9.5, करिअर आणि व्यवसाय 10 पैकी 9.5, आरोग्य 10 पैकी 9, कुटुंब आणि वस्तू 10 पैकी 10, भाग्य 10 पैकी 9.5 आणि मानसिक शांती 10 पैकी 9. आता तुमच्यासाठी विशेष शुभ दिवस आहेत. 1, 2, 7, 8, 12, 13, 21, 28 आणि 29 सप्टेंबर. या दिवशी महत्त्वाचे काम आणि नवीन करारांवर स्वाक्षरी करा. सावध राहण्याचे दिवस आहेत 5, 9, 18 आणि 26 सप्टेंबर. या दिवशी भावनिक होऊन निर्णय घेणं किंवा वादविवाद टाळा. आता काही सोपे आणि सिद्ध केलेले उपाय. राशीतील गुरुदेवांच्या शुभतेसाठी दर गुरुवारी कपाळावर हळदीचा किंवा केशराचा टिळा लावा. विष्णू सहस्त्रनाम ऐका. चंद्र व शुक्राच्या शुभतेसाठी दर सोमवारी किंवा शुक्रवारी शिवपिंडीवर कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा. नीचभंग राजयोगासाठी दर मंगळवारी मारुतीरायाला गुळ आणि हरभऱ्यांचा प्रसाद दाखवावा. जातकांना वैयक्तिक रत्नांसाठी पत्रिकेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो, परंतु या सप्टेंबर महिन्यात कर्क राशीच्या जातकांनी आपले भावनिक संतुलन, मानसिक शांती आणि भाग्योदय वाढवण्यासाठी मोती, चंद्रकांतमणी धारण करणे अत्यंत लाभदायक आणि सुरक्षित राहील. हे राशी भविष्य सामान्यतः गोचर आणि परिभ्रमणावर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जन्मपत्रिकेचं सखोल विश्लेषण करून घ्यायचं असेल, करिअर, लग्न किंवा आर्थिक अडचणींवर अचूक उपाय हवे असतील, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधून व्हॉट्सअप मेसेज करा. कृपया फोन कॉल करू नका. कर्क राशीच्या जातकांनो, हा सप्टेंबर महिना तुमच्या आयुष्यात एक नवा ऐतिहासिक आणि ऐश्वर्य घेऊन येणार आहे. राशीतील उच्चचा गुरु चौथ्या घरातील मालव्य योग तुमच्यावर यशाचे उधळण करेल. स्वतःच्या क्षमतेवर आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे मात्र पूर्णपणे तुमच्या कर्मांवरच अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.